नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपल्या घरामध्ये आपण दिवा लावत असतो, सकाळ संध्याकाळ तुळशीपाशी एक दिवा लावत असतो आणि घरामध्ये एक दिवा आपण लावत असतो। तर त्या दिव्याचं महत्त्व काय आहे आणि दिव्यामध्ये रोज आपण दिवा लावत असतो, तर त्यामध्ये आपल्याला अशी कोणती वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि पैसा किंवा धनसंपत्ती आहे यामध्ये भरभरून वाढ होत असते आणि आपल्या घरामधील जी मुले आहे किंवा पती आहे त्यांचा भरभरून जे पैसा आहे किंवा धनसंपत्ती आहे त्यांच्या हातामध्ये खेळू लागते। वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की आपण दिव्यामध्ये ही वस्तू टाकल्यानंतर आपल्या घरामध्ये धन, ऐश्वर्य, संपत्ती यामध्ये भरभरून असा आपल्याला फायदा होत असतो किंवा धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते। व त्याचबरोबर घरातील जे दारिद्र्य आहे किंवा दुःख आहे हे संपून आपल्या घरामध्ये भरभरून प्रगती होत असते आणि 7 पिढ्याचे दारिद्र्य जे आहे ते नष्ट होऊन आपल्या घराची, मुलाची भरभरून प्रगती होईल। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, आपण सकाळी देवपूजा करत असतो त्यावेळेस आपण सकाळ संध्याकाळ देवाची पूजा करत असताना संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावत असतो आणि सकाळी आपल्या देवघरामध्ये दिवा लावत असतो। किंवा घरामध्ये एखादे मंगल कार्य असेल किंवा एखादी शुभ तिथी आहे किंवा माता लक्ष्मीची पूजा करायची असेल तेव्हा आपण मिठाचा दिवा हा जो आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लावत असतो। पण देवघरातील जो दिवा लावत असतो तो प्रकाशाचा आणि ज्ञानाचं जे प्रतीक आहे ते दिव्याला म्हटले गेलेलं आहे। प्रत्येक पूजेमध्ये सर्वात प्रथम दिव्याची पूजा करत असतात, हळदी कुंकू लावून, आणि त्यामध्ये देवाची आपण नंतर पूजा करत असतो। जोपर्यंत आपण दिव्याची पूजा करत नाही तोपर्यंत आपल्याला फलप्राप्ती किंवा यशप्राप्ती मिळत नसते। तर पहा, आपण जेव्हा दिव्याची पूजा करत असतो किंवा विधिवत पूजा केली नाही तर आपल्याला त्या दिवा किंवा आपण जी पूजा करत आहोत त्याचं योग्य जे फळ आहे ते आपल्याला मिळणार नाही। म्हणून आपण योग्य तिथीच्या दिवशी दिवा हा प्रज्वलित करत असतो। त्यानंतर आपण घरामध्ये देवासमोर आसन टाकून उपाय व तोडगी करत असतो आणि अशा पद्धतीने जर आपण पूजा केली तर देवापर्यंत नक्कीच ही जी आपण पूजा केलेली आहे ती पोहोचत असते आणि याचा शुभ आशीर्वाद जो आहे तो आपल्याला मिळत असतो। यानंतर आपली जी कुलदेवी आहे त्याचबरोबर देवी देवता आहे ते आपल्यावर प्रसन्न होत असतात। यामुळे आपल्या घरातील जो वास्तुदोष आहे किंवा अडचणी आहे किंवा भरपूर कर्ज झालेला आहे ते कमी होऊन आपल्या घराची भरभरून प्रगती होत असते। आपल्या वास्तुशास्त्रामध्ये दिव्याला नकारात्मकतेचं प्रतीक म्हटलं गेलं नाही तर सकारात्मकतेचं प्रतीक म्हटलं गेलेलं आहे। आपल्या घरामध्ये जर अखंड दिवा चालू राहिला तुपाचा किंवा तेलाचा, यामुळे आपल्या घरामध्ये चांगले वातावरण राहते आणि शुद्ध वातावरण राहते, घरामध्ये शांततेचं वातावरण तयार होत असते। दिव्याला दारिद्र्य दूर करण्याचं साधन सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। दिवा हा स्वतःला प्रज्वलित करून दुसऱ्याची जे कामं आहे त्यामध्ये अडथळे न आणता ते काम जे आहे ते पूर्ण करण्याचं काम जे आहे ते दिवा करत असते। दिवा हा जो आहे तो एकटेपणाची किंवा असहाय्यतेची किंवा भीतीची जी आपल्याला भीती वाटते कोणत्या गोष्टीमध्ये, जर दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला जी मनामध्ये भीती आहे ती कमी होत असते। व घरामध्ये जर दिवा आपण प्रज्वलित केला तर घरातील जी व्यक्ती आहे, पती आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही दुःख संकट येत नाही। जो दिवा आहे तो आपल्याकडे खेचून घेत असतो आणि संकट घरामध्ये येऊ देत नाही किंवा एखादी वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करू देत नाही। तर पहा, हा जो उपाय आहे हा तुम्हाला मंगळवारपासून जी आपली कुलदेवी आहे कुलदेवीचं दर्शन घ्यायचं आहे, विधिवत पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे आणि दिवा तुम्हाला सर्वात प्रथम जे आहे पूजा करत असताना किंवा अभिषेक करत असताना सर्वात प्रथम दिव्याची पूजा करायची आहे, प्रज्वलित करायचा आहे, त्यानंतर विधिवत आपल्याला पूजा करायची आहे। हा जो उपाय आहे हा उपाय किती दिवस करायचा आहे तर पहा, जेव्हा तुमची मनातील इच्छा पूर्ण होईल तोपर्यंत हा जो उपाय आहे हा तुम्हाला करायचा आहे। तर पहा, हा जो उपाय आहे हा उपाय करत असताना तुमच्या घरामध्ये जर सुतक पडले असेल किंवा अडचण आलेली असेल, मासिक पाळी असेल किंवा काही दुसऱ्या अडचणी असतील तर हे जे दिवस आहे, जेवढे दिवस तुमचे बुडालेले आहेत तेवढे दिवस सोडायचे आहे आणि पुढचे जे दिवस आहे ते धरायचे आहेत।
तर पहा, मंगळवारच्या दिवशी आपली जी कुलदेवी आहे त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये यशप्राप्ती व्हावी किंवा धन पैसा यामध्ये बरकत व्हावी, तर सर्वात प्रथम तुम्हाला मंगळवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि दारासमोर जे उंबरवटा आहे त्यावर तुम्हाला सर्वात प्रथम आपले जे पित्र आहे त्यांना शांत करण्यासाठी आपल्याला पाणी शिंपडायचं आहे, रांगोळी काढायच्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही पाणी शिंपडत असता त्यावेळी ते खडे मीठ आवर्जून टाकायचे आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल, आपल्यावर भरभरून ती आपल्याला आशीर्वाद देईल. तर पहा, सांगितल्याप्रमाणे तुम्ही मंगळवारपासून सुरुवात करू शकता किंवा आज शुक्रवार आहे, शुक्रवार दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता. शुक्रवार हा जो दिवस आहे हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असतो, त्यामुळे तुम्ही शुक्रवारच्या दिवसापासून सुरुवात केली तरीही चालेल. आणि त्यासाठी आपल्याला एक दिवा इथे लागणार आहे. दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, तुटलेला नसावा, कुठे तडा लागलेला नसावा असा दिवा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला दिव्यामध्ये जोड वात जी आहे तर ती वात तुम्हाला तयार करायची आहे आणि यामध्ये टाकायची आहे. आणि दररोज तुम्ही दिवा लावत असता दररोज तुम्हाला ही वात बदलायची आहे आणि दुसरी वात रोज बदलत बदलत तुम्हाला दुसरी लावायची आहे. जर तुमच्याने शक्य होत असेल तुपाचा दिवा लावणे तर तूप टाकावे, नाही तर तेल टाकले तरीही चालेल. तर पहा, असं म्हटलं गेलेलं आहे की जे तूप आहे तुपामध्ये सात्विकता भरपूर असते, ज्यामुळे जी इच्छा आपली आहे ती लवकर पूर्ण होत असते. त्यामुळे तुम्ही जे तूप आहे ते वापरावे किंवा तेल वापरले तरीही चालेल. तर पहा, रोज तुम्ही दिवा लावत असता, दिवा जो आहे त्या दिव्यामध्ये रोज जी आहे धूळ जात असते, तर ती रोज तुम्हाला पुसून काढायची आहे, स्वच्छ काढायची आहे आणि स्वच्छ असा दिवा तुम्हाला तिथे ठेवायचा आहे. दिव्याजवळ तुम्हाला एक ग्लास पाणी भरून ठेवायचा आहे. छोटा ग्लास असेल तर त्यामध्ये आवर्जून पाणी भरून ठेवावे. तर पहा, दिव्यामध्ये तुम्हाला कोणती वस्तू टाकायची आहे. तर पहा, तुम्हाला एक अखंड लवंग जी आहे ज्याला फूल आहे ती लवंग एक टाकायची आहे आणि हिरवी वेलची आहे ती वेलची तुम्हाला एक टाकायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये एक जे तांदूळ आहे अखंड आहे ते अखंड एक तांदूळ जे आहे ते टाकायचं आहे. तर पहा, हा जो दिवा आहे हा कोणत्या वेळेत तुम्हाला लावायचा आहे. तर पहा, तुम्हाला जेव्हा तुम्ही मंगळवारी हा उपाय करत असाल तर मंगळवारी आवर्जून करावा, नाही तर तुम्ही जर शुक्रवारी करत असाल तर शुक्रवारी आवर्जून करावा. तर पहा, सकाळी लवकर उठायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यामध्ये ह्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत आणि देवासमोर हा दिवा तुम्हाला एका जे प्लेट आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम हळदी किंवा कुंकाच्या सहाय्याने स्वस्तिक काढायचं आहे. त्यावर तुम्हाला अक्षता ठेवायच्या आहेत. अक्षता ठेवल्यानंतर माता लक्ष्मीला जो दिवा लावलेला आहे, तुम्ही जो दिवा तयार केलेला आहे हा दिवा तुम्हाला त्यावर ठेवायचा आहे आणि त्यामध्ये ह्या वस्तू टाकून रोज तुम्हाला जोपर्यंत तुमची इच्छा आहे किंवा तुमच्या मनातील इच्छा लवकर पूर्ण होत नाही तोपर्यंत हा दिवा असाच प्रज्वलित तुम्हाला रोज करायचा आहे. वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की शुद्ध गाईचे जे तूप आहे, जर आपण या तुपाचा उपाय केला किंवा दिवा प्रज्वलित केला तर नक्कीच जी काही इच्छा असते ती लवकर पूर्ण होत असते. आणि त्यानंतर आपली जी कुलदेवी आहे त्यांची तुम्हाला एक जपमाळ करायची आहे. जी कोणती तुमची कुलदेवी आहे, माता लक्ष्मी असेल किंवा आपली तुळजापूरची आई असेल तर त्यांचा एक जपमाळ तुम्हाला करायचा आहे. श्री महालक्ष्मी देवी नमः किंवा तुळजापूरच्या आईचा एखादा मंत्र तुम्हाला येत असेल तर तो मंत्र आवर्जून म्हणावा. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी जी गणपती बाप्पा आहेत तर सर्वात प्रथम पूजनीय म्हटले गेलेले आहेत, कारण असं म्हटलं गेलेलं आहे वास्तुशास्त्रामध्ये जोपर्यंत तुम्ही गणपती बाप्पाची सर्वात प्रथम पूजा करत नाही तोपर्यंत कोणतेही शुभ आशीर्वाद तुम्हाला मिळत नाही. तर सर्वात प्रथम तुम्हाला गणपतीची आरती म्हणायची आहे, माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे आणि जी कुलदेवी आहे तुमची तर त्यांची आरती जी आहे ती आवर्जून म्हणायची आहे. तर पहा, आपल्या कुळाचं रक्षण जे करत असते ती आपली कुलदेवी करत असते, त्यामुळे तुम्ही आवर्जून आपली कुलदेवी आहे त्यांचे सर्वात प्रथम नामस्मरण करावे आणि त्यानंतर बाकीची पूजा तुम्हाला करायची आहे. आणि त्यानंतर जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तर तुम्हाला दिव्या दिव्या दीपक काय कानिल कुंड मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार, दिवा जळतो तुळशीपाशी, माझा आशीर्वाद सर्व देवापाशी हा जो मंत्र आहे हा तुम्हाला एक वेळा म्हणायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मंगळवार किंवा शुक्रवार या दोन दिवसामधून एका दिवसापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. शक्यतो पहा, तुमची जी कुलदेवी आहे तर त्यांचं नाव घेऊन किंवा त्यांचा जो दिवस आहे शुक्रवार असेल किंवा मंगळवार असेल तर या दोन्हीतून एक जो दिवस आहे तुमच्या कुलदेवीचा तर त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करा
त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील आणि आपल्या कुळाचं रक्षण ही कुलदेवी करत असते। आपल्या घरामध्ये जर आपले कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होत नसेल तर तुम्ही कोणतेही उपाय करा, त्यामध्ये तुम्हाला सफलताही मिळत नाही। त्यामुळे तुमच्या कुलदेवतेची सेवा आवर्जून करावी। श्री स्वामी समर्थ। यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते, धन ऐश्वर्य यामध्ये बरकत व्हायला लागते। म्हणून तुम्ही रोज जी आपली कुलदेवी आहे त्यांचे नामस्मरण सेवा नक्की करा। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवट